वजन कमी कसं करायचं? पोटाची चरबी कमी कशी करायची? हा आवडता विषय आहे. याच्यावरती मला खूप साऱ्या कमेंट्स नेहमीच येत असतात. माझ्या पोटाची चरबी वाढलीये, कंबर दुखते, वजनामुळे माझी पाठ दुखते आणि पण वजन कमीच होत नाहीये. मी 1 तास रोज चालते, व्यायाम नाही करत, पण किमान 1 तास रोज चालते, तरी माझं वजन कमी नाही होते. वजन वाढते नक्की कशामुळे तेच कळत नाही. मी तर भात पण खात नाही, तरी माझं वजन वाढतंय. अनेक असे प्रश्न आहेत आणि मला सतत या एका गोष्टीवरनं खूप सारे मेसेजेस येतायत, की वजन कसं कमी करू? मेनोपॉजचा पिरियड आलाय, त्याच्यामुळे माझं वजन वाढतंय, तर मी काय करू? असे अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. सो आजचा विषय आहे, वजन कमी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? चला लेट्स स्टार्ट. तर आता ह्या विषयाला सुरुवात करूया आपण. वजन कमी कशामुळे होतं? किंवा काय केल्यानंतर वजन कमी होईल? पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमचं वजन वाढतंय कशामुळे? हे जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं वजन तुम्ही व्यायाम करत नाही आहात म्हणून वाढतंय, तुमचं वजन तुम्ही जास्त खाताय म्हणून वाढतंय, तुमचं वजन तुम्ही कमी काय म्हणतात त्याला, प्रोटीनयुक्त पदार्थ तुम्ही कमी कमी खाताय किंवा न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी असलेले पदार्थ खाताय म्हणून तुमचं वजन वाढतंय. महिलांमध्ये मेनोपॉज आहे म्हणून वजन वाढतंय किंवा अजून वेगळा कुठला त्रास आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे म्हणून वजन तुमचं वाढतंय किंवा तुम्ही खूप कमी खाताय म्हणून वजन वाढतंय. सो सगळ्यामध्ये ना महत्वाचं कारण काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आता ह्याच्यातलं कारण कुठलंही असो, अगदी सांगायचं झालं तर 80% टू 90% यातलं तुम्ही कुठलंही कारण जरी घेतलं तरी त्याला फक्त आणि फक्त 2च उपाय आहेत. एक उपाय म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्यायाम करायचा आहे आणि दुसरा उपाय म्हणजे व्यवस्थित चालायचं आहे. व्यायाम करायचे म्हणजे किमान 1 तास व्यायाम करायचे आणि ज्यांचं वजन म्हणजे प्रमाणापेक्षा एक 10 किलो जास्त आहे, तर गोष्ट वेगळी. पण 10 किलोपेक्षा जास्त, अजून जास्त वजन असेल, तर त्यांनी किमान 1 तास नॉनस्टॉप घाम येईपर्यंत चालायचंय. खाण्याच्या पद्धती, फूड हॅबिट्स हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही नक्की काय खाताय? आता खूप जणांना असं विचारल्यानंतर बायका म्हणतात, की "पण नाही, मी जास्त जेवतच नाही. पण मी भातच नाही खात." पण मी पण नंतर त्यांना ज्यावेळेला मी विचारते, की "तुम्ही जेवताय किती वाजता?" तर त्यांची वेळ 3ची असते किंवा रात्री 10ची असते. सो मला असं वाटतं, की बेसिकच चुकतंय. ज्या वेळेला शरीराची गरज असते त्या वेळेला आणि तेवढंच अन्न जर तुम्ही तुमच्या पोटाला दिलं, तर तुमचं वजन वाढू शकत नाही. असं म्हणतात, की नुसतं बसलेलं शरीर किंवा व्यायाम न करणारं शरीर, हालचाल न करणारं शरीर, या शरीराला एक दिवस गंज चढतो. शाब्दिक अर्थ गंज चढतो म्हणजे गंज चढत नाही. तर सांगायचं तात्पर्य, की तुम्ही जितकं तुमचं शरीर हलतं ठेवता, जितकं तुम्ही कामात व्यस्त असता, तुमची बॉडी हलती असते, तितका तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. परत एकदा एक्झर्शन वेगळं, कामामध्ये होणारं एक्झर्शन वेगळं आणि तुम्ही तुमच्या शरीरासाठी दिलेला, व्यायामासाठी दिलेला वेळ वेगळा. हा वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. मुळातच पटकन आपण डायटबद्दल बोलूया, की सगळ्यांना काहीतरी असं वाटतं, की अरे मी काहीतरी चुकीचं खाते. तर काय खाताय तुम्ही चुकीचं हे कळणं गरजेचं आहे. जेवताना सकाळचा ब्रेकफास्ट मी तुम्हाला याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की सकाळी उठल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही जे रात्री भिजवून ठेवलेले असतात, तिथून सुरुवात करायची. तुम्ही पोटामध्ये सगळ्यात आधी तुमच्या पोटाला, शरीराला काय देताय, त्या पद्धतीनेच बॉडी रिएक्ट करणार आहे. तेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमची बॉडी तुम्हाला देणार आहे. तुम्ही उठल्या-उठल्या फक्त चहा, बिस्किट, बेकरी प्रॉडक्ट्सने सुरुवात करत असाल, तर ते अत्यंत चुकीचं आहे. प्लीज ते करू नका. चहा, बिस्किट जर खायचंच असेल, तर मला असं वाटतं एक अर्ध्या 1 तासाच्या गॅपने खा. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही उठता, त्यावेळेला एक पपई, एक म्हणजे जर छोटा असेल तर अख्खा पपई, एखादं कलिंगड, म्हणजे पपई किंवा कलिंगड किंवा ड्राय फ्रुट्स किंवा आवळा, आवळा कँडी. सुरुवात तुम्ही अशा गोष्टींनी करा, की जेणेकरून पौष्टिक अन्न आपण जे म्हणतो शरीराला मिळालं पाहिजे, ते मिळाल्यानंतरच तुमच्या गाडीचा गिअर स्टार्ट होणार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही चहा प्यायल्यानंतर मुळातच मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे, जे मला प्रश्न विचारतात, की मी चहा पण एकदा ते दोनदाच पिते किंवा पितो. मुळात तुम्ही चहामध्ये साखरेचं प्रमाण किती ठेवताय? त्याच्याबरोबर तुम्ही कुकीज, बिस्किट्स किती खाताय? हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कमी प्रमाणात साखर आणि दिवसभरामध्ये 2 चमचे साखर म्हणजे आता हे प्रत्येकाच्या BMRवरती आहे, पण 2 चमचे साखर खूप होते. साखर तुम्ही वर्ज्य केली तरी सुद्धा चालते, कारण की आपण भाजीमध्ये गूळ असतो किंवा आपण थोडाफार कधी ना कधीतरी भात खातो. भाजीमध्ये, गव्हामध्ये थोड्याफार प्रमाणात शुगर असते. ती शुगर आपल्या शरीरासाठी इनफ असते. तुमचं स्वीट टूथ असेल, तर प्लीज कंट्रोल युअर टीथ अँड कंट्रोल युअर टेस्ट.
हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर स्वीट टूथ म्हणून मला आवडतं, माझे गोडाचे दात आहेत, असं कर तुम्ही लिबर्टी घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यावेळेला ब्रेकफास्ट करता, तर ब्रेकफास्ट करताना कार्ब्स, प्रोटीन्स आणि न्यूट्रिशन सगळ्याची व्हॅल्यू करेक्ट असली पाहिजे. तिथे कार्ब्सही असले पाहिजेत. मग तिथे प्रोटीनही असलं पाहिजे. आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जसं वाटतं की बाबा एखादा फ्रूटही खाल्लं पाहिजे. त्यावेळेला कार्ब्स युक्त खायचं असेल तुम्हाला, समजा सकाळी भाकरी खावीशी वाटत असेल, एखादा पराठा खावासा वाटत असेल, तर तोही खाल्ला पाहिजे. तर या सगळ्याचं बॅलन्स म्हणून नाश्ता असला पाहिजे. प्लीज असं डोक्यात आणू नका, की नाश्ता भरपूर केल्याने वजन वाढतं. हे मिथ आहे, असं नाहीये. नाश्ता तुम्ही रोज केलाच पाहिजे. तुम्ही घरामध्ये असाल, तुम्ही बाहेर काम करत असाल, तरी सुद्धा ब्रेकफास्ट हा गरजेचा आहे. ऑफकोर्स वर्किंग वुमनसाठी किंवा काम करणाऱ्यांसाठी असणारा व्यायाम आणि घरात जे असतात त्यांच्यासाठी असणारा व्यायाम ह्याच्यात मे बी फरक असू शकतो. पण ब्रेकफास्टचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. रोज चांगल्या आहारामध्ये ब्रेकफास्ट हा तितकाच गरजेचा आहे. अगेन आय एम गोइंग टू टेल यू अबाउट लंच. लंचमध्ये आपण काय-काय खातोय? मुळात तुम्ही लंच किती वाजता खाताय? किती प्रमाणात खाताय? हे महत्वाचं आहे. दुपारचं जेवण हे भूक असेल तेवढंच जेवावं. आपण असं म्हणतो, की नाही दुपारच्याला मी सकाळी ब्रेकफास्ट नाही केला, त्यामुळे मी खूप जेवणार आहे. हे सगळं चुकतं. मुळातच वजन वाढण्याचं गणित कोणालाच नीट समजत नाही, की आपण काय एक्सेस फूड खातोय किंवा काय खाल्लं पाहिजे त्याच्यामुळे वजन वाढतंय. तुम्हाला ज्या दिवशी वजन वाढण्याचं कारण सापडेल, त्यावेळेला तुम्हाला करेक्ट कळेल. करेक्ट पॅरामीटरमध्ये तुम्ही तुमचं डायट बसवाल. करेक्ट तुम्ही व्यायामाला सुरुवात कराल आणि करेक्ट तुम्हाला गोष्टी कळतील, की काय कंट्रोल केलं पाहिजे आणि वजन कमी होण्यासाठी घरातल्या घरात आपल्याला काय उपाय करता येतील, काय व्यायाम करता येतील. मी लास्ट टाईमसुद्धा सांगितलं होतं बायकांना, की ज्यांना दंड कमी करायचे असतील, दंड कमी करण्यासाठी आता हे सोप्पं आहे, एकदम सोपं. घरामध्ये आपल्या 1-1 लिटरच्या बाटल्या असतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या किंवा बाहेर 1 लिटरच्या बाटल्या असतात. त्या बाटल्या फक्त हातात धरून उभं राहायचं आहे 5 मिनिटं. इधर तुम्ही या मोमेंटला तो हे करू शकता, व्यायाम करू शकता किंवा बाटली सरळ पकडून हे करू शकता. 100 टाइम्स करायचंय हे. हे फक्त किचनमध्ये उभं राहून करायचंय. तुमचे दंड कमी झालेच पाहिजेत. खूप सिंपल हे उपाय आहेत, जेणेकरून तुमची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात. वृक्षासन सुद्धा तुम्ही तिथे उभं राहूनही करू शकता. खूप सारे छोटे-छोटे उत्तम व्यायाम आहेत. लाईट पुशअप जे असतात ते सुद्धा ओट्याचा जो कॉर्नर असतो, त्या कॉर्नरला थांबून तुम्ही पुशअप करू शकता. म्हणजे खूप छोट्या गोष्टी आहेत. ज्यांना मनापासून वजन कमी करायचं असेल, ते नक्कीच ह्या गोष्टी फॉलो करतील. दुपारचं जेवण झालं, आता आपण वळूया परत संध्याकाळचा टी टाईम सो कॉल्ड टी टाईम. तर तो टी टाईममध्ये आपण शुगर किती टाकतोय ते सुद्धा परत महत्वाचं आहे. कोणाकोणाला खूप साखरेचा चहा आवडतो. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अति साखर वापरू नका. साखर कुठल्याच गोष्टीसाठी चांगली नाहीये. जितकी साखर कट डाउन कराल, तुम्हाला तुमच्या वजन काट्यावरती परिणाम दिसेल. क्रेव्हिंग हा एक महत्वाचा मुद्दा. माझ्या बाजूला पण बसणाऱ्या माझ्या काही मैत्रिणी होत्या. त्या बोलताना असं बोलायच्या, की "नाही मी ना आता ते मी क्रेव्हिंग म्हणजे मी नाही काही खाणार आहे. मला भूक लागली तरी सुद्धा मी काहीच खाणार नाही. मला हे नाही बंद करायचंय. मला सगळं अजिबात बंद करायचंय." पण ज्यावेळेला जेवायला बसतात त्यावेळेला बरोबर ते तिथे तळलेला पापड असतो त्यांच्या ताटामध्ये किंवा लिंबाचं गोड लोणचं असतं आणि अजून असे वेगवेगळे प्रकार असतात. पण तिथे सलाड नसतं कधी. सो ह्या गोष्टी मी ना छोट्या-छोट्या ऑब्झर्व्ह करते. काय झालेलं असतं आपल्या जिभेला त्याची सवय लागलेली असते. इथेच कट डाउन करायचंय. प्रत्येक स्टेपवरती वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मुद्दे मिळतील. रोजच्या म्हणजे आपण म्हणतो ना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कॉन्शियस माइंडने तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलत. तुम्ही तुमच्याकडे तुम्ही काय करताय? तुम्ही किती चालताय? तुमचे स्टेप्स किती होतात? तुमचं शरीर किती हलतंय? तुमच्या शरीरातल्या प्रत्येक स्नायूवरती किती परिणाम होतोय? एक्झर्शन किती होतंय? एक्सरसाइज किती होते? बॉडी किती ताणली जातेय? तुमच्या गुडघ्यांना किती त्रास होतोय? तुम्ही मूव्हमेंट किती करताय? तुम्ही वाकताय का? तुम्ही फॉरवर्ड बेंड किती करताय? बॅकवर्ड बेंड किती करताय? या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट जर ऑब्झर्व्ह केलं तर तुम्हाला कळेल, की एक्झॅक्टली इथे पाणी मुरतंय, त्याच्यामुळे आपलं वजन वाढतंय.